सोलापूर शहरात जवळजवळ 5 ते 6 लाख पद्मशाली समाज बांधव राहतात। सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांसाठी पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांचा भव्य असे पद्मशाली तेलुगू भवन बांधण्याचा मनोदय आहे। हे पद्मशाली तेलुगू भवनम अक्कलकोट रोड येथील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्वजागेच्या मालकीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्या तेलुगू भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उपक्रम आणि अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांना सदरील भवनमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे। या पद्मशाली तेलुगू भवनच्या बांधकामासाठी अंदाजे रुपये 3 ते 4 कोटी खर्च येणार आहे। त्यासाठी नुकतंच तेलंगणा सरकारने 1 कोटी रुपये निधी जाहीर केले आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी, उपाध्यक्ष महांकाळ येल्दी, सरचिटणीस संतोष सोमा, अंतर्गत हिशोब तपासणीस रमेश कैरमकोंडा, तिरुपती परिकीपंडला यांच्या शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे पद्मशाली तेलुगू भवनासाठी महाराष्ट्र शासनाकडून रुपये 1 कोटी निधी देऊन सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी संतोष भाऊ पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून 1 कोटी निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले।